बहिणींनो, धक्कादायक अपडेट समोर आली आहे. फेब्रुवारीचा 1500 रुपये हप्ता अजूनही खात्यात आला नाही. पण आता मोठी हालचाल सुरू झाली आहे. 8 मार्चला महिला दिनी पैसे जमा होणार का? की 6 मार्चच्या अर्थसंकल्पानंतर सरकार मोठी घोषणा करणार आहे? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताची माहिती अशी आहे की येत्या काही दिवसांतच हप्ता जमा होऊ शकतो. पण थांबा, सर्व महिलांना पैसे मिळणार नाहीत. ज्या महिलांचे केवायसी अपूर्ण आहे किंवा चुकीचे आहे त्यांचे 1500 रुपये अडकू शकतात. नेमकी संभाव्य तारीख कोणती? कोणाला पैसे मिळणार आणि कोणाला नाही? संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला सध्या फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. जानेवारीचा हप्ता उशिरा आल्यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजी दिसून येत आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारीचा 1500 रुपये हप्ता मार्च महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 8 मार्च महिला दिनाच्या दिवशी सरकारकडून पैसे जमा होऊ शकतात, अशी चर्चा आहे. तसेच 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामध्ये या योजनेसाठी तरतूद जाहीर झाल्यानंतर लगेचच हप्ता जमा होऊ शकतो. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अधिकृत आदेश आल्यानंतरच अंतिम तारीख स्पष्ट होईल. महत्त्वाची सूचना: या योजनेत अनेक लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आली आहेत. फक्त केवायसी पूर्ण केलेल्या महिलांनाच हप्ता मिळणार आहे. ज्या महिलांच्या केवायसीमध्ये त्रुटी आहेत त्यांना पैसे उशिरा मिळू शकतात. केवायसी दुरुस्ती झाल्यानंतर रखडलेले सर्व हप्ते एकत्रितपणे जमा केले जाऊ शकतात. म्हणून ज्यांनी अजून केवायसी पूर्ण केले नसेल त्यांनी त्वरित केवायसी अपडेट करून घ्यावे. तर बहिणींनो, फेब्रुवारीचा हप्ता 6 ते 8 मार्च दरम्यान येण्याची शक्यता आहे. पण अधिकृत घोषणा येणे बाकी आहे. अशाच लाडकी बहीण योजनेच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतर बहिणींना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.